पुण्याच्या मांजरीमध्ये ज्या ठिकाणी आदिवासी विद्यार्थी आंदोलन करतायत त्या ठिकाणी थेट आपण जाणार आहोत। आदिवासी विकास मंत्र्यांनी जी घोषणा केली आहे, वयाची अट जी रद्द केली आहे, या सगळ्या घोषणा आणि सरकारने ज्या मागण्या मान्य केल्यात ह्या त्यांना मान्य आहेत का, हे आपण या ठिकाणी विचारण्यासाठी थेट जाणार आहोत। पुण्याच्या मांजरीमध्ये आपले प्रतिनिधी सागर आव्हाड या ठिकाणी आहेत। सागर, आपण बघतोय की या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना या मागण्या मान्य आहेत का? काय स्थिती या ठिकाणची? विद्यार्थी अजूनही आंदोलनावरती ठाम आहेत का? नक्की आपण जर पाहिलं तर विद्यार्थ्यांना या ज्या अटी आहेत त्या मान्य नाही आहेत। विद्यार्थिनी जी उपोषण करते विद्यार्थिनी आपल्यासोबत आहे। ज्या अटी आत्ता ज्या मान्य केल्यात त्या मान्य आहेत तुम्हाला? वयाची अट जी आहे ती शिथिल करण्यात आलेली आहे। वयाची अट शिथिल जरी करण्यात आली असेल तरी आम्हाला रिटर्न पाहिजे, परिपत्रक पाहिजे। तसं आमचं काही सरकारवरती आणि आदिवासी मंत्र्यावर तर बिलकुल विश्वासच नाही आहे, कारण की आम्हाला परिपत्रक पाहिजे, त्याशिवाय आमचं हे होणार नाही। आणि जरी वयाची अट शिथिल झाली तरी आमची अजून बाकीच्या मागण्या आहेत, जी 12,500 पैसा भरती आहे, ती अट मान्य झाल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही। उपोषण सोडणार नाही तुम्ही ठाम आहे भूमिकेवर? हो, कारण का तुम्ही लेखी आम्हाला लिहून द्या ना। याच्या आधी पण तुम्ही आश्वासन देतच आलेला आहात। मुलांचा प्रश्न आज 6 मुलं उपोषण करत आहेत, ही जबाबदारी सरकारची पण आहे ना। 26 वर्षानंतर ती मुलं शिकू शकत नाही, चुकीचं आहे। 26 वर्षानंतर मला असं वाटतं तुम्हाला खुर्चीत बसायचा अधिकार नाहीये। तुमची बुद्धी सरकली आहे। 26 वर्षानंतर त्या मुलांची बुद्धी एकदम स्थिर आहे, व्यवस्थित आहे, ते शिकू पण शकतात, कामाला पण जाऊ शकतात, स्वतः बिझनेस करू शकतात। हे चुकीचे आहे जे तुम्ही केलेलं आहे। आपण जर पाहिलं तर काही निर्णय जो आहे तो आता सरकारने काही मान्य जे आहेत, तुमच्या मागण्या ज्या आहेत मान्य केल्यात, त्या मान्यावर तुम्ही ठाम आहे का आणि किंवा आंदोलन चालू राहणार? आंदोलन चालूच राहणार आहे, कारण त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारची लेखी काही दिलेली नाहीये। त्यांना आमचं एकच आव्हान आहे की तुम्ही एकतर आमच्या मागण्या मान्य करत असाल तर तुम्ही लेखी द्या, लेखी देत नसाल तर सरळ मीडिया समोर प्रेस कॉन्फरन्स ठेवा आणि ज्या आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण मान्य करा। सरकार म्हणजे फक्त मागण्या, तुम्ही तर बैठकीला गेलेले होते। हो, आम्ही गेले होते बैठकीला आणि आता काही मागण्या ज्या आहेत त्या मान्य केल्यात सरकारने। वयाची 30 वर्षापर्यंत केलंय, आदिवासी मंत्र्यांनी सांगितलंय। काय तुमच्या सगळ्या मागण्या? आंदोलन चालू राहणार आहे, मागे घेणार आहे? नाही, आमचं आंदोलन हे चालूच राहणार आहे। आम्हाला फक्त शासन फक्त गाजर दाखवते, असं गाजर आम्हाला बिलकुलही चालणार नाही। या ठिकाणी ज्या वेळेस आम्ही मागण्यासाठी गेलो त्यावेळेस पॉझिटिव्ह चर्चा काही झालेली नाही आहे। ज्या काही एखाद्या गोष्टीचा जो 26 वरून 30 वरती जो मुद्दा केला आहे, परंतु तो 30सुद्धा विद्यार्थ्यांना मान्य नाही। फक्त वयाची अट ही एकच मागणी नसून आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या संविधानिक पद्धतीने चालणाऱ्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये 12,500 जी भरती आहे, पदभरती, त्या वरती आदिवासी विद्यार्थ्यांना हक्क मिळाला पाहिजे, त्यांना गव्हर्नमेंट जॉब भेटले पाहिजे, ही एक दुसरी मागणी आहे। त्याच पद्धतीने गडचिरोलीसारख्या ठिकाणी जी काही घटना घडली आहे त्या ठिकाणी त्या कुटुंबियांना 1 कोटीपर्यंत जो काही निधी आहे तो त्यांना मिळाला पाहिजे। त्याच्यानंतर जी काही पेशाभक्ती आहे ती पेशाभक्ती तात्काळ केली पाहिजे। रक्तनाट्य संबंध जे काही त्यांनी